हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व फू क्यू आयलँडच्या बघण्यासाठी निघालो. जाताना खूप आजूबाजूच्या रस्त्यांचे दृश्य खूपच असे सुंदर होते. नंतर आम्ही सर्वात फेमस असे नॉग हेन पर्ल फॉर्म इथे गेलो. खूप वर्षापासून तिथे समुद्रातून निघालेले दगडे, ज्याला की फॉसल असे बोलले जाते, तिथे संग्रहित केलेले होते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे दगड असून वेगवेगळी शिंपली सुद्धा होती, जे की आता फॉसल्स बनली होती. सोबतच समुद्राच्या सोबत वाहत येणारी अनेक प्रकारची भांडे सुद्धा ठेवल्या गेली होती, जे की आता आधी खूप वर्ष आधी हे लोक वापरत होती. त्यांनी ती संग्रहित करून तिथे ठेवल्या गेली होती. नंतर आम्ही नॉग हेन पर्ल फॉर्मला व्हिजिट केलं. त्याच्याच बाजूला होते ते एक असे भव्य असे शोरूम होते. त्याच्यात समुद्रातून निघालेले ओरिजिनल असे मोती मिळत असतात. खूपच सुंदर होते ते, पण खूपच महागडे होते. व्हिएतनामचे फू क्यू आयलँड हे सर्वात मोठे असे आयलँड आहे. इथे खूपच सुंदर असे बीचेस आहेत आणि समुद्रातील पाणी तर एकदम क्रिस्टल क्लिअर दिसते. मग काय, मी मस्तपणे समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय केला. आजूबाजूचे नजारे बघितले आणि तिथली हवा तर मनाला एक वेगळी शांती देऊन जात होती. खूपच सुंदर वाटत होते. अगदी मनाला प्रसन्न करणारा तो नजारा होता. काय सांगू तुम्हाला, तिथली जी वाईब आहे ती कुठेही आपल्याला शोधून सुद्धा भेटू शकत नाही, अशी ती वाईब होती. ती मला आजही आठवणीत आहे. मग काय, आम्ही मस्त ते आयलँड बघू लागलो आणि मस्तपैकी फोटोशूट आणि रीलसुद्धा काढून घेतल्या. कारण की तिथून जायचं मनच नव्हतं होत, इतकं सुंदर होतं ते. खूपच म्हणजे खूपच सुंदर होते ते.
मग आम्ही फुईक्वी आयलंड बघायला निघालो. तिथे जी सिटी बनवली होती ती तर खूपच सुंदर होती. इथे जगातील सर्वात मोठी अशी केबल कार सुद्धा आहे. आम्ही सिटी बघण्यासाठी एक छोटी कार बुक करून घेतली आणि मस्तपैकी सिटी बघून एन्जॉय करू लागलो. तिथली ही सिटी अशी बनवल्या गेली आहे की तुम्ही पाहतच राहणार. माझ्यासाठी हा नवीनच असा एक्सपिरियन्स होता. मी कुठेही असल्या प्रकारची आर्टिफिशियल सिटी बघितलीच नव्हती. माझ्या सांगण्यापेक्षा बघा आणि ह्या सिटीला एन्जॉय करा, कारण की ही सिटी जी आहे ही एकदम नवीन अशी आर्टिफिशियल त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतकी भव्य भव्य इमारत बांधलेली होती आणि त्यांना असं वेगळं असं कल्चरमध्ये वेगवेगळ्या कल्चरमध्ये ते आपल्याला दिसून येत होतं की ती कशा प्रकारे दिसत आहे. सगळ्या फॉरेन सिटीमधल्या ज्या मेन हायलाईट बिल्डिंग किंवा टावर असतात ते त्यांनी इथे बनवून घेतले होते. त्यामुळे इथली शोभा आणखीनच वाढल्या गेली होती. आम्ही तर खूप फिरलो आणि मस्तपैकी एन्जॉय केला. खरंच ही सिटी बघण्यासारखी आहे.
आय होप की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला नक्की आवडले असतील. माझ्या विशाखा लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.